नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। निवडणूक बाजार समितीची लढत ग्रामीण भागावरच्या वर्चस्वाची, सहकार क्षेत्रातल्या ताकदीची, शेतकरी, व्यापार, हमाल, तोलारांच्या हक्क हिताच्या भवितव्याची। पुन्हा एकदा विधानसभेनंतर सोपल राऊत भिडणार, सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य कौल कोणाला देणार, राज्यात शासन महायुतीचं, याचेही परिणाम होणार। निवडणूक शेतकऱ्यांमधून की सोसायटी ग्रामपंचायत सदस्यांमधून? प्रश्न निघाला निकालात, निवडणूक सोसायटी ग्रामपंचायत सदस्यांमधूनच। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पूर्वापार महत्त्वाची उतारपेठ मानली जाणारी दक्षिणोत्तर देशातल्या राज्यांशी व्यापार संबंध असणारी, बार्शी तालुक्याच्या सहकारी अर्थकारणात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अ वर्ग दर्जाची अग्रगण्य पणन संस्था म्हणून बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते। या बाजार समितीची निवडणूक आता केव्हाही जाहीर होईल। विद्यमान आमदार दिलीप सोपल विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्यात सहकार क्षेत्रातील वर्चस्वाचा महत्त्वाचा सामना रंगेल। विधानसभेच्या निवडणुकीनंतर बाजार समितीची ही निवडणूक शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार, माथाडी कामगार यांच्या हक्क, हित, प्रगती, भवितव्य यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। 1947 साली स्थापन झालेली ही बाजार समिती 77 वर्षांनंतर अधिकाधिक प्रगतीपथावर जाण्यासाठी या निवडणुकीतील सामना महत्त्वाचा आहे। 1996 साली तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांच्या अधिपत्याखाली ही बाजार समिती आली। त्यानंतर 2003 ते 2016 या कालावधीत सोपल यांनी या बाजार समितीचे चेअरमन पद भूषविले। ही बाजार समिती म्हणजे तालुक्यातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असल्यामुळे सोपल यांनी हे चेअरमन पद भूषवले हे उघड आहे। 2018 साली राज्यातील भाजपा सेना युती सरकारने बाजार समितीच्या निवडणुका थेट शेतकऱ्यांमधून घेण्याचा निर्णय घेतला आणि नावावर जमिनीचा उतारा असलेल्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला। बार्शी बाजार समितीच्या संचालक पदाच्या 18 जागांसाठी तत्कालीन आमदार दिलीप सोपल विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ राऊत विरुद्ध महाहाऊसिंगचे चेअरमन राजेंद्र मिरगणे यांच्यात तिरंगी लढत झाली। सोपल यांच्या जवळपास 2 दशके असलेल्या वर्चस्वाला धक्का बसला। बाजार समितीमध्ये सत्तांतर झाले। राऊत यांच्या 9, सोपल यांच्या 7 तर मिरगणे यांच्या 2 जागा निवडून आल्या। नागपुरात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने राऊत मिरगणे दिलजमाई झाले। बाजार समितीमध्ये रणवीर राऊत हे राज्यातील सर्वात तरुण वयाचे सभापती विराजमान झाले। त्यानंतर अक्षरशः ओसाड, भकास, उजाड असलेल्या बाजार समितीचा आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट झाला। बाजार समिती हिरवीगार झाली। या बाजार समितीमध्ये प्रथम विजयी सभा घेताना राजाभाऊ राऊत यांनी ही बाजार समिती म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी आहे, शेतकऱ्यांचे मंदिर आहे असे म्हटले होते आणि त्यानंतर बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलण्याचे वचन दिले होते। त्याप्रमाणे बाजार समितीमध्ये पक्के डांबरी रस्ते झाले, कुंपण भिंती झाल्या, बाजार समितीमध्ये चांगले लाईट्स आले, विविध जातीचे वृक्षारोपण झाले, हमीभाव खरेदी केंद्र निघाले, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे आले, शेतीमाल तारण कर्ज योजना, केंद्रीय इनाम योजना, कोल्ड स्टोरेज जोमाने कार्यान्वित झाले, नवीन गाळे निघाले, मूलभूत सुविधा वाढल्या। यापूर्वी प्रशासक पदाच्या काळात राजेंद्र मिरगणे यांनी केलेल्या चांगल्या कारभारीचीही प्रचिती आली होती। त्यानंतर आता बाजार समितीची ही निवडणूक होत असून यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांमधून निवडणूक घेण्याचा आदेश रद्द केला होता। 2 वर्षापूर्वी बाजार समितीचा संचालक मंडळाचा कार्यकाल संपुष्टात आला असून सध्या बाजार समितीवर माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचे बंधू विजय नाना राऊत हे प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत। त्यांचा कार्यकाळ डिसेंबर अखेर संपत असून यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीतील मतदार संख्या निश्चित झाली असून निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली होती। मात्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे या निवडणुकीला स्थगिती मिळाली होती। आता राज्यात सरकार स्थापन झाल्यामुळे बाजार समितीची निवडणूक नववर्षाच्या जानेवारीच्या पूर्वार्धामध्ये होणार असल्याचे समजत आहे।
पुन्हा शेतकऱ्यांमधून निवडणूक घेण्याचा शासनादेश जाहीर होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे। त्यामुळे केवळ 5040 मतदारांमधून ही निवडणूक होणार आहे असे समजते आहे। बाजार समितीचे 18 संचालक पदाचे उमेदवार या निवडणुकीत आपले भवितव्य आजमावतील। या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अर्थात सोसायटी गटातून 11 संचालक पदाचे उमेदवार असतील। त्यामध्ये 7 सदस्य हे सर्वसाधारण, तर महिला राखीवच्या 2 जागा आणि इतर मागास 1 व भटक्या जाती विमुक्त जमाती यांचे 1 असे उमेदवार असतील। तर ग्रामपंचायती मतदारसंघातून 2 जागा सर्वसाधारण उमेदवारांच्या, तर 1 जागा अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी व 1 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असेल। तसेच व्यापारी मतदारसंघातून 2 व हमाल तोलार मतदारसंघातून 1 उमेदवार निवडून द्यायचा आहे। अशा संचालक पदाचे 18 उमेदवार निवडून देण्यासाठी सोसायटी सदस्य म्हणून 1662 सदस्य, तर 1056 ग्रामपंचायत सदस्य, तसेच एकूण 1011 व्यापारी, त्याचबरोबर 1311 हमाल तोलार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। व्यापारी व हमाल तोलार मतदारसंघामध्ये गेली 7 वर्ष बाजार समितीमध्ये सत्ता भूषविणाऱ्या राऊत गटाचे पारडे अर्थातच जड आहे। तसेच तालुक्यात 130 ग्रामपंचायतीमध्ये बहुतांश मोठ्या ग्रामपंचायती या राऊत गटाच्या ताब्यात आहेत। त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्येही राऊत समर्थकांचा वरचष्मा आहे। त्याचप्रमाणे सोसायटीच्या सर्वच निवडणुका या तत्कालीन आमदार राऊत यांनी आगामी बाजार समिती व डीसीसी बँकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पूर्णपणे ताकदीने लढविल्या होत्या। आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोसायटी असल्याचाही राऊत गटाचा दावा आहे। त्यामुळे या 11 संचालक पदाच्या निवडणुकीत सोसायटी मतदार बहुसंख्येने राऊत समर्थक असून ते या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतील असे मानले जाते। सध्या राज्यात महायुतीचे शासन आहे, त्यामुळे आगामी 5 वर्षात कोणत्या नेतृत्वाला साथ द्यायची हे ठरविण्याइतका मतदार चाणाक्ष आहे। त्यामुळे बाजार समितीची ही निवडणूक दोन्ही नेत्यांच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे। बाजार समितीवर कोणाचा झेंडा फडकतो यावर आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील निकालांचेही कौल ठरतील असे वाटते। पाहूयात बाजार समिती कोणाकडे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट।